काय झालं, देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार दिला. अशा अनेक ठिकाणी त्यांनी उमेदवार दिले. पण जेव्हा त्यांची सोय असते किंवा गैरसोय असते तेव्हा ते म्हणतात बिनविरोध होऊ द्या. लक्ष्मण जगतापांचं निधन झालं, त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप उभ्या राहिल्या. तो अजित पवार त्यांच्याबरोबर नव्हते. अजित पवारांनी उमेदवार दिला, नाना काटे. 99,000 मतं घेतली. ज्यांना सरकार विरोधी राग आपला काढायचा आहे, व्यक्त करायचा आहे, त्यांच्यासाठी निवडणूक ही एक व्यासपीठ असते. साहेब, असं थेट म्हणता येईल का की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातला पोटनिवडणुकांचा बिनविरोध पॅटर्न बदलला? नक्कीच बदलला. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये साधारण एक संवेदनशीलता होती या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. तो भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये महाराष्ट्राची संवेदना ही मारून टाकली. नाहीतर एकमेकांशी अशा प्रकारची नाती आम्ही सगळ्यांनीच जपली होती. पण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचं राज्य आल्यापासून आणि केंद्रामध्ये शहा मोदींचं राज्य आल्यापासून देशातली आणि महाराष्ट्रातली संवेदना पूर्णपणे मारली गेली. तरीही आजही आम्ही एकमेकांशी बोलत असतो, एवढा कुठेतरी टिकून आहे. उद्या एकमेकांशी बोलतायत म्हणून ईडी लावतील. राऊत साहेब, तुम्ही म्हणता आहात की